चला तर आज सुट्टी होती आणि आज रविवार असल्यामुळे असं वाटलं की आता बऱ्याच दिवसानंतर आपण यूट्यूबवर नाही आणि काही व्हिडिओ सध्या टाकले नाहीत. तर आता आपण नव्यानं सुरुवात करूया की आजपासून आपण यापुढे होणारी गट ब वर्ग MPSCची जी एक्झाम आहे, त्या एक्झामबद्दल आपण रोज करंट अफेअर्स आपण पाहूया. तर अशा चालू घडामोडींसाठी आणि यापुढे येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही देवांश स्टडी या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर नुकताच शिक्षक अभियोग्यता चाचणीचा निकाल हा जाहीर करण्यात आला आणि या निकालानंतर अनेकाच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली की शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर IBPS ही एक्झाम रद्द करू शकते का? किंवा रद्द करून ही नव्याने एक्झाम घेऊ शकते का? तर असा एक प्रकार झाला होता की 20 नोव्हेंबर 2016 ला IBPSची POची एक्झाम चालू होती 20 नोव्हेंबर 2016 रोजी आणि या मेन एक्झामिनेशनच्या दरम्यान पेपर डाउनलोड न होणे आणि सर्व्हर स्लो होणे या कारणामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती आणि नंतरची कारवाई ही मीडिया रिपोर्टनुसार परीक्षा रद्द करून तिची नवीन तारीख देण्यात आली होती. तर ती तारीख पुन्हा देऊन IBPSने परीक्षा रद्द करून ती तारीख पुन्हा दिली होती. तर केव्हा? तर तांत्रिक बिघाड झाला होता म्हणून. त्यानंतर अशी एक तारीख की 6 ऑगस्ट 2023 रोजी IBPSने RRBच्या PO परीक्षेच्या दरम्यान होणारी परीक्षा ही 6 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली होती. तर जेव्हा हा तांत्रिक बिघाड झाला आणि न्यायाच्या दृष्टीने पूर्ण शिफ्ट रद्द करून ही परीक्षा पुन्हा घेण्यात आली, तर IBPSने अधिकृत नोटीस जारी केली आणि पुढील अपडेट्स पुनर्निर्धारित दिनांकाची माहिती अधिकृत वेबसाईटवरून देण्याचे निर्देश दिले. तर IBPSने अशा काही वेळा एक्झाम शिफ्टच्या रद्द करून पुन्हा घेतल्या. तर केव्हा? 20 नोव्हेंबर 2016 ला, त्यानंतर 6 ऑगस्ट 2023 आणि महाराष्ट्रात असा काही प्रकार घडला की जेव्हा एकदम काही पूर्ण अशी पूरस्थिती उद्भवणे किंवा तांत्रिक बिघाड यामुळे त्या दिवशीची शिफ्ट रद्द करून पुन्हा घेणे. परंतु समजा एखादी एक्झाम झालेली असेल आणि एक्झाम झाल्यानंतर पूर्ण एक्झामचा रिझल्ट लावला आणि रिझल्ट लागल्यानंतर ती एक्झाम रद्द करून ती सर्व एक्झाम रद्द करून IBPSने पुन्हा परीक्षा घेतली का? तर याचं उत्तर आहे नाही. IBPS फारच दुर्मिळ म्हणजे क्वचित नाहीच की IBPSने पूर्ण एक्झाम रद्द केली आणि पुन्हा घेतली असा प्रश्न कधीच उद्भवला नाही. म्हणजे IBPSने सर्व परीक्षा रद्द करून पुन्हा घेतली असं कधीच झालेलं नाही. IBPS ही एक अशी इन्स्टिट्यूट आहे की त्याच्या रिक्वायरमेंट एक्झामसाठी समजा PO, क्लर्क, RRB, SO, तलाठी किंवा अदर कोणतीही एक्झाम असेल तर आन्सर की प्रकाशित करत नाही. कारण IBPS ही कॉम्पिटिटिव्ह ऑनलाईन एक्झाम घेते आणि प्रश्नपत्रिका तसेच उत्तरपत्रिका सार्वजनिक करत नाही. फक्त स्कोअर कार्ड आणि कट ऑफ अधिकृत वेबसाईटवर निकाल लागल्यानंतर उपलब्ध करून दिले जातात. काही वेळा कोचिंग क्लासेस इन्स्टिट्यूट त्याच्या ॲनालिसिसनुसार मेमरी बेस्ड आन्सर की देतात, परंतु ती ऑफिशियल नसते किंवा अधिकृत नसते. ऑफिशियल आन्सर की नाहीच. IBPS ही आन्सर की आणि प्रश्नपत्रिका कधीच देत नाही. आता गैरप्रकार कोणता आढळून आला की IBPSच्या एक्झाम ॲप्लिकेशनमध्ये फक्त नाव असणे. तर IBPSच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही एखादे सिंगल नेम टाका किंवा सिंगल अक्षर टाका किंवा गावचे नाव कुठलेही नाव टाका. IBPSच्या ॲप्लिकेशनमध्ये सिंगल नेम, फॉरेनचे नाव असे कुठलेही नाव टाकत असताना IBPS हे बंधनकारक नाही की तुम्ही वडिलांचे नाव टाका किंवा आडनाव टाका. हे IBPS ॲप्लिकेशनमध्ये बंधनकारक करत नाही. IBPS मध्ये आडनाव किंवा वडिलांचे नाव लिहिण्याची सक्ती नाही, परंतु
एक्झाम हॉल तिकीट आणि तुमच्या व्हॅलिड आय.डी. प्रूफ आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादी यामधील नाव जशीच्या तसे जुळले पाहिजे. उदाहरणार्थ, जर आधार कार्डवर एखादे पूर्ण नाव असेल आणि तुम्ही फॉर्ममध्ये फक्त सिंगल लिहिले असेल आणि मिसमॅच होईल तेव्हा समस्या येऊ शकते. परंतु हाच एक मुद्दा आहे की गैरप्रकार केव्हा घडला असेल. तर समजा तुमचे सिंगल नाव आहे आणि IBPSने ॲप्लिकेशन फॉर्म, तर कोणत्याही नावाला ॲप्लिकेशन फॉर्म भरता येते. परंतु तुम्ही व्हॅलिड आय.डी. प्रूफ नसताना सिंगल नाव असताना तुम्ही एक्झाम हॉलमध्ये प्रवेश कसा दिला, हाच एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत की विथ नॉर्मलायझेशन आणि विदाऊट नॉर्मलायझेशन मार्क जाहीर करणे, त्यानंतर प्रवर्गनिहाय यादी उपलब्ध करून देणे, तसेच ज्या मुलांनी डबल एक्झाम दिलेली आहे त्यांना बाद करणे, त्यानंतर ज्या मुलांना 0 मार्क मिळाले आहेत अशा मुलांना रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देणे, अशा विविध मागण्या आहेत. तर यामध्ये ज्या मुलांनी डबल एक्झाम दिली त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसेच ज्या मुलांनी 0 मार्क घेतले त्यांना रिस्पॉन्स शीट मिळणे शक्य नाही. कारण आपण जेव्हा आपण IBPSचा फॉर्म भरतो तेव्हा आपण काही ॲग्रीमेंट केलेली असते, आपण काही करार केलेला असतो की आपण त्या IBPSला चॅलेंज करू शकत नाही. IBPS आपल्याला रिस्पॉन्स शीट देईल असं शक्य नाही. जरी आपल्याला एखाद्या वेळेस IBPSने रिस्पॉन्स शीट दिली तर आपल्याला त्यामध्ये प्रश्न कोणता, क्रमांक कोणता, कोणत्या प्रश्नाला आपण आन्सर केला, कोणता प्रश्न होता आणि आपण आन्सर काय दिले हे आपल्याला काहीच समजत नाही. तर आपण एखाद्या नंबरला हाच प्रश्न होता हे आपल्याला रिस्पॉन्स शीटवर काहीच कळत नाही IBPSच्या. म्हणून IBPSचे आपण हा एक करार केलेला असतो आणि रिस्पॉन्स शीट देईल, 0 मार्क असेल तरी देईल, हे आपण विसरून जा. त्यानंतर IBPSची एक्झाम ही रद्द होत नाही, म्हणून जे मार्क आहेत ते फायनल समजा आणि गैरप्रकार आळा कसा घालता येईल किंवा गैरप्रकार झालेला उघड कसा करता येईल यावर लक्ष असावे. तर पुढील एक्झामसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.